या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन संयोजन ज्यांनी केलेलं आहे कटारिया परिवार, रायसोनी परिवार एवं गौरव समिती। आपण पिंपरी चिंचवडमध्ये वक्ता दशसहस्रेषु अशी ज्यांची ओळख आहे असे चार्टर्ड अकाउंटंट, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणारे माननीय डॉक्टर अशोकजी पगारिया जे गौरव समितीचे अध्यक्ष आहेत, मी त्यांना विनंती करते की या गुणगौरव सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक परमनोगत त्यांनी करावं। माननीय डॉक्टर अशोकजी पगारिया। प्रास्ताविक सुरू करण्यापूर्वी डॉक्टर नंदकुमार निकम सर, महाराष्ट्र प्राचार्य फोरम संघटनेचे अध्यक्ष, त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचे। आज या ठिकाणी प्राध्यापक प्रकाश कटारिया आणि प्राध्यापिका सुरेखाताई कटारिया यांचा हा शुभेच्छा प्रदान सोहळा आहे। आपण आपल्या रूढ अर्थानं त्याला सेवानिवृत्ती समारोह म्हणतो। पण ज्या वेळेला आमची चर्चा झाली मी म्हटले सेवानिवृत्ती नाही तरी सेवा प्रवृत्ती आहे। खरं म्हणजे आतापर्यंत तुम्ही नोकरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कामामध्ये आपल्या नोकरीच्या कामामध्ये व्यस्त होता, परंतु आता खऱ्या अर्थानं समाजासाठी जास्त वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे आणि त्यामुळे ही सेवा प्रवृत्ती आहे। या ठिकाणी सेवेसाठी प्रवृत्त हे नव्या जोमानं नव्या उत्साहानं व्हायचे आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे हा सेवानिवृत्तीचा नाही तर सेवा प्रवृत्तीचा आहे आणि शुभेच्छा प्रदान सोहळा आहे। या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष केवळ पुणे जिल्ह्याचं नाही महाराष्ट्र नाही तर संबंध देशाचं भूषण आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय रश्मीताजी धाडीवाल, त्यांच्याबरोबर प्रत्येक त्यांच्या समाजसेवेच्या कार्यक्रमामध्ये समाजाच्या कार्यामध्ये अतिशय हिरिरीने भाग घेऊन अनेक संस्था ज्यांच्या नेतृत्वाखाली चालत आहेत त्या शोभाताई धाडीवाल, आपल्या या मतदारसंघाचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, लोकप्रिय खासदार, कार्यक्षम खासदार सिरंजी बारणे, माजी महापौर योगेशजी बहल, भारतीय जैन संघटनेच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष शांतीलालजी बोरा, ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार विश्वासजी मेहंदळे, या ठिकाणी उपस्थित जैन विद्याप्रसारक मंडळाचे ऑर्डिनरी जनरल सेक्रेटरी राजेंद्रजी मुत्था, अडाणी जैन कॉन्फरन्सचे पंचमनोनचे अध्यक्ष कांतीलालजी बोथरा, पंचमनोनच्या महिला अध्यक्षा हिमलताई बाफना, नगरसेवक अश्विनीताई चिंचोडे, आशाताई सूर्यवंशी, डॉक्टर निकम, शरदजी लोणावत, गजाननजी चिंचोडे आणि अश्विनीताई चिंचोडे, या ठिकाणी उपस्थित सर्व महानुभाव, कटारिया परिवारावर विशेषतः कटारिया दाम्पत्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण मित्र हो, प्रत्येकजण आपापल्या आयुष्यामध्ये जगतो। काही माणसं अशी असतात की त्यांच्या जगण्यामुळे त्यांच्या असण्यामुळे इतरांना आनंद मिळत असतो किंवा त्यांच्या जगण्याची पॅशन जी असते, त्यांच्या जगण्याचं ध्येय जे असतं, त्यांच्या जगण्याचं मकसद ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं हे कटारिया दाम्पत्य। या कटारिया दाम्पत्याने अतिशय खडतर अशा प्रकारचा जीवन प्रवास केलेला आहे आणि या खडतर जीवन प्रवासामधून त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे जिथे त्यांनी काम सुरू केलं तिथे तिथे यशस्वी झालेले आहेत। असं म्हणतात की मुसीबतें चाहे लाख आए उनकी श्रद्धा कम नहीं होती, सोने के तुकडे कर हजार उसकी किंमत कम नहीं होती। तशा पद्धतीनं कटारिया दाम्पत्याने आजपर्यंत त्यांचा प्रवास केलेला आहे। मी माझ्या सन्मानपत्रामध्ये तपशीलवार त्यांच्या कार्याचा उल्लेख केलेला आहे। मी फक्त या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की कटारिया सर आणि आमचा परिचय गेल्या 40 वर्षापेक्षा आधी एकाच महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं, एकाच हॉस्टेलमध्ये राहिलो, फक्त मागे पुढे होतो। माझ्या 2 वर्ष ते मला ज्युनियर आहे, परंतु रांजणगाव सारख्या ग्रामीण भागातील येऊन
त्या ठिकाणी आपलं माध्यमिक शिक्षण SSC पर्यंत शिक्षण पूर्ण करून पुण्यामध्ये येऊन BMCC सारख्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन तिथं BCom व्हायचं, MCom व्हायचं, त्या काळी अतिशय कठीण असणारी गोष्ट. त्यांनी त्या ठिकाणी मनामध्ये जिद्द होती, परिश्रम करण्याची तयारी होती आणि त्या जीवावर त्यांनी त्या ठिकाणी हा सबंध खडतर प्रवास पूर्ण केला. आणि हा प्रवास पूर्ण करत असतानाच त्या ठिकाणी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. संघ केसरी महाविद्यालयामध्ये नोकरी लागली, खाजगी कंपनीतही काही दिवस नोकरी केली. अशा अनेक माध्यमातून कटेरा सरांनी या ठिकाणी आपल्या जीवन प्रवासामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना, अनेक प्रकारच्या दुःखांना तोंड देत देत यशस्वी जीवन प्रवास केला. आणि त्यानंतर त्यांचा विवाह आता सांगितल्याप्रमाणे सुरेखाताई, रायसोनी परिवार, भिगवण या ठिकाणचं आपल्याला आश्चर्य वाटेल. लग्न झाल्यानंतर सुरेखाताई फक्त 10वीचं शिक्षण घेतलेलं होतं, परंतु लग्नानंतर MA BEdचं शिक्षण पूर्ण. क्वचित अशा एखादी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, क्वचित अशी एखादी व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या ठिकाणी दोघांची जी एकमेकाशी सहयोग आणि समन्वय आहे, त्या समन्वयामुळेच योगायोग असा की हा शुभेच्छा प्रदान सोहळा सुद्धा दोघांचा एकत्रच या ठिकाणी संपन्न केला जातो. इतका मोठा सहयोग आणि इतका मोठा समन्वय त्या दोघांमध्ये आहे. असं म्हणतात कि जीवन में परेशानियां जितनी भी हो, चिंता करने से ज्यादा होती है, खामोश रहने से कम होती है, सब्र करने से खत्म हो जाती है, लेकिन परेशान के साथ लड़कर सामना देने से खुशियां में बदल जाती है, खुशियों में बदल जाती है. त्यांच्या परिवारामध्ये हेच घडलं. अनेक समस्यांना तोंड देत त्यांनी यावेळेला समस्यावर मात केली. आणि मी काय जगेल ते मला सामाजिक बांधिलकीची जाण जी आहे ती माझ्या मनामध्ये असली पाहिजे. आणि माझ्या जगण्याबरोबर इतरांचं जगणं कसं सुसह्य करेल हे यांनी पाहिलं. माणूस म्हणून आयुष्याची लढाई ज्याला जिंकता आली त्याच्यासारखं दुसरं पारितोषिक या जीवनामध्ये तुझं कुठलंही नाही. आणि म्हणून कटारिया दाम्पत्याने माणूस म्हणून ही जीवनाची लढाई जिंकलेली आहे. आणि आज त्याचाच परिपाक म्हणून या ठिकाणी आपण सर्व मोठ्या संख्येने हे सगळे महानुभाव या ठिकाणी आपल्या व्यस्त कार्याबरोबर येऊन या ठिकाणी कटारिया सरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणून मी या ठिकाणी या गौरव समितीचा प्रमुख म्हणून आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करताना मला विशेष आनंद होत आहे. कटारिया सरांच्या बाबतीमध्ये एवढंच सांगेल मी, ताईंच्या बाबतीतसुद्धा, भाभींच्या बाबतीतसुद्धा अतिशय विनम्र स्वभाव. एवढा विनम्र स्वभाव की तुम्ही म्हणाल ते काम ताबडतोब ते काम हा म्हणून त्यांनी जैन संस्थेमध्ये अनेक प्रकारची नवीन कोर्सेसला परवानगी आणली, अनेक प्रकारची तडफड करून धडपड करून ते या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस सुरू करून हा जैन विद्या प्रसारक मंडळाचा पसारा वाढवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी करत असताना आपला मित्रपरिवार असेल, आपला परिवार असेल, आपले सर्व सिनियर्स लोक असतील, या सगळ्यांशी अतिशय विनम्रपणे त्या ठिकाणी ते वाढले. असं म्हणतात की समंदर के जैसा बड़ा और खारा बनने से तालाब जैसा मीठा और छोटा बनो, क्योंकि अगर शेर भी पानी पीता है तो झुककर, शेर भी पानी पीता है तो वहां पर झुककर पानी पीता है. ऐसा हुआ कटारिया परिवार के बारे में. आणि म्हणून कटारिया दाम्पत्यांनी आपल्या जीवनामध्ये एवढा मोठा हा जो परिवार मिळवलेला आहे, एवढं मोठं त्या ठिकाणी त्यांचं मित्रधन आहे, हा सगळा परिवार पाहताना निश्चितपणे या ठिकाणी मनाला विशेष आनंद होतो की यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ज्यांना खरोखर सापडली आहे त्या कटारिया परिवाराच्या बाबतीमध्ये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं हजर झालेला आहे. आणि कटारिया परिवाराने आयुष्यामध्ये जे काम केलं असेल ते काम लोकांची दुआ, ते ॲडमिशनच्या वेळेला आपण पाहतो नेहमी हजारो लोकांना, हजारो पालक असताना काही नगरसेवक असतील, काही वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी असतील, या सगळ्यांची मनं सांभाळून ॲडमिशनची प्रोसेस चांगल्या पद्धतीने करून आणि जे विद्यार्थी, अनेक विद्यार्थ्यांनी त्यांनी आतापर्यंत नोकऱ्या लावलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाचं कामाबरोबर त्यांनी धनार्जनासाठी सुद्धा त्यांना प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून हे काम जास्त महत्त्वाचं आहे. भले ही वो काम मत करो जिसमें आपको खुदा मिले, भले ही वो काम मत करो जिसमें आपको खुदा मिले, लेकिन ऊपर वाले ने अगर मौका दिया है तो काम वो जरूर करो जिससे किसी की दुआ मिले, जिससे किसी की दुआ मिले. अशा पद्धतीने त्यांना अनेकांची दुआ, अनेकांचे आशीर्वाद, अनेकांच्या शुभेच्छा त्यांच्या निश्चितपणे पाठीशी आहेत. मी या ठिकाणी प्राध्यापक प्रकाश कटारिया आणि प्राध्यापिका सुरेखा कटारिया
यांच्या या गौरव समारंभाच्या निमित्तानं, शुभेच्छा प्रदान सोहळ्याच्या निमित्तानं मंचावर मान्यवर आत्ताच या ठिकाणी आलेले आहेत. कानपूरचे युवा संरक्षक भारतभाऊ मोदी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही आणि आपल्या सर्वांचंही या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जय आनंद, जय महाराज. बहुत बहुत धन्यवाद अशोक जी साहब पगड़िया. श्रीमान प्रकाश जी कटारिया और प्राचार्य सुरेखा जी कटारिया, इनके लिए जितनी बातें कहूँ उतने कम है. इनके लिए तो मैं एक ही कहूँगा, जिनके अरमा बुलंद होते हैं, जिनके अरमा बुलंद होते हैं वो आंधी तूफान से कब घबराते हैं. ये तो वो हस्तियाँ हैं जो दरिया तो क्या समंदर पी जाते हैं, समंदर पी जाते हैं. बहुत खूब.